नमस्कार, रामकृष्ण हरी। महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे मुंबईमधून बारामती ह्या ठिकाणी विमानातून प्रवास करत असताना विमान लँडिंग होत असताना त्या ठिकाणी त्यांचं अपघाती असं निधन झालं। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या 4 सभा आज होत्या। प्रचंड दादा काम करताना धावपळ करायचे, प्रचंड ते काम करायचे। आज आपण पाहिलं गेलं असेल की महाराष्ट्रामध्ये विकासाचा वादा म्हटलं की अजितदादाचं नाव हे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतं। महाराष्ट्रामध्ये फक्त एकच दादा आहे आणि तो म्हणजे अजितदादा होते। परंतु आज महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे। ज्या वेळेस महाराष्ट्रावरती संकट यायचं त्यावेळेस अजितदादा त्या ठिकाणी छातीचे ढाल करायचे। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी व्हायची, पिकाचं नुकसान व्हायचं, त्यावेळेस दादा शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांना आधार द्यायचे, मदतीचा आधार द्यायचे, आर्थिक मदत द्यायचे। कोणाचं घर असेल काय असेल त्या ठिकाणी जोपर्यंत त्याला निवारा मिळणार नाही तोपर्यंत दादा त्या ठिकाणी प्रशासनाला मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला लावायचे। अशी एक दादाची काम करण्याची ओळख होती। सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत दादा काम करायचे। आज आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या कालखंडामध्ये अत्यंत अशी महाराष्ट्राची भयान परिस्थिती होती। त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अनेक नेते होते, कोण कुठं होतं, पण दादा हे तोंडाला मास्क लावून लोकांची सेवा करत होते। आणि त्या ठिकाणी अनेक डॉक्टरांनी सांगितलं की दादा तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पण दादांनी सांगितलं की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, लोकांची सेवा करणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे। आणि म्हणून कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवाची देखील पर्वा मात्र केली नाही, महाराष्ट्राची काळजी केली। अनेक जातीपातीचं राजकारण आपल्या इकडे होतं, अनेक नेते झाले, अनेक नेते होतील, कुणी धर्माधर्माचं राजकारण केलं, पण सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून या महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीमध्ये दादांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे। आज आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राचा कशा पद्धतीने विकास झाला। भारत देशामध्ये 10 स्मार्ट सिटी आहे आणि त्या 10 स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचं शहर येतं। आपण पाहिलं असेल की ते पुण्याचं जे पिंपरी चिंचवड असेल, मेट्रो असेल, अत्यंत सुंदर पद्धतीने त्याचं नियोजन झालं। अत्यंत त्यांनी खूप त्याच्यासाठी मेहनत घेतली, कष्ट घेतले आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्र पोरका झालेल्या विकासाची गती मात्र थांबलेली आहे। सर्व जाती धर्मातील लोकांना, हिंदू असेल, मुस्लिम असेल, या सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करण्याचं काम अजितदादांनी केलं होतं। एक स्पष्ट वक्तेपणा त्यांच्यामध्ये होता, जे मनामध्ये असायचं ते बेधडकपणे बोलायचे। आज एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व, दातृत्व आणि वक्तृत्व असलेला नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही। मला सुद्धा वाटायचं की ज्यावेळेस मी राजकीय जीवनाची सुरुवात करेल तर दादाच्या सोबत एक दिवस मी काम करेल, पण ती मात्र इच्छा माझी अपूर्ण राहिली आणि म्हणून मी दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। रामकृष्ण हरी।